धडा 6वा. एक थेंब पाण्याचा प्रतीक बनतो तृप्त झाल्याचा. मुलांनो, पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणूनच या पाण्याचा वापर आपण जपून केला पाहिजे. बरोबर ना? नळ चालू ठेवलेल्या हर्षला आई काय बरं सांगत आहे हे जाणून घेण्यासाठी एक थेंब पाण्याचा प्रतीक बनतो तृप्त झाल्याचा हा पाठ आपण आज वाचूयात. आई: अरे हर्ष, हे काय? हात धुवून झाल्यावर नळ तसाच चालू ठेवलास. हर्ष: अगं आई, मी विसरलो. आई: असे विसरणे बरोबर नाही. किती पाणी वाया गेले आहे. हर्ष: मला माफ कर. आई: असे बोलून चालणार नाही. हर्ष: मग मी आता काय करू? आई: आधी तो नळ बंद कर. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव हर्ष. हर्ष: ती कोणती? आई: की भविष्यात पाणी कधीही वाया घालवणार नाहीस. हर्ष: हो आई, हे मी माझ्या मनाशी गाठ बांधूनच लक्षात ठेवीन. आई: अरे हर्ष, तुला माहीत आहे का, आज आपल्या देशातच काय पण संपूर्ण जगात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. हर्ष: हो आई, शाळेत बाईंनी देखील आम्हाला हेच सांगितले आहे. आई: आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून पाण्याची बचत केली पाहिजे. हर्ष: आपण पाण्याची बचत केली तरच भविष्यात सर्वांना प्यायला पाणी उपलब्ध होईल. आई: अगदी बरोबर बोललास हर्ष. पाण्याचे अनेक उपयोग आहेत. हर्ष: होय आई, आम्हाला आमच्या बाईंनी एक नवीन सुविचार शिकवला आहे. आई: कोणता रे, मलाही सांग. हर्ष: जल हेच जीवन आहे. आई: अरे वा, फारच छान.